मोठी बातमी सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती चालणार आहेत। भाजपकडे 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत। उमेदवारांनी मुलाखतीसाठी एकटे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या मुलाखतीला येताना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करण्याचा आदेश भाजप शहर कार्यालयाने दिले। 16 ते प्रभाग क्रमांक 20 दुपारी 3 ते सायंकाळी 7, दिनांक 18 प्रभाग क्रमांक 21 ते प्रभाग क्रमांक 26 अशा सर्व उमेदवारांच्या अ ब क ड गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत। तरी सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना सूचित करण्यात येते की आपण एकटे मुलाखती देण्यासाठी यावेत। तर पालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या गोटात उमेदवारीबद्दल हालचाली सुरू झालेल्या आहेत। नागपुरात प्रभाग पातळीवरील मुलाखती घेतल्यानंतर आज भाजपच्या कार्यालयात मुलाखती होत आहेत। इच्छुक उमेदवारांच्या 16 ते 19 डिसेंबर पर्यंत मुलाखती चालणार आहेत। भाजपकडून निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे। तर सोलापूर मनपा निवडणुकीसाठी माकपकडून नवीन फॉर्म्युला ठरवण्यात आलाय। महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची मागणी माकपकडून करण्यात आली आहे। 5 वर्षात एकदा तरी माकपला महापौर पद मिळेल अशी अपेक्षा नरसय्या आडम यांनी व्यक्त केली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये माकपकडून 20 जागांचा देखील प्रस्ताव आडम यांनी मांडलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे। ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार, 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे। 10-12 जागा मिळाला तरी हरकत नाही। आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू। बातमी बघूयात, मात्र त्याआधी टॉप 9 न्यूज वरती एक नजर टाकूयात। मुंबईच्या तापमानासंदर्भातली मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरामध्ये हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये दिवसाचं तापमान जास्त आहे, त्या तुलनेनं सकाळी आणि रात्री थंडी कायम राहणार आहे। तसंच संपूर्ण आठवड्यात मुंबईच्या तापमानात चढ उतार बघायला मिळणार आहे। आठवडाभर मुंबईच्या तापमानामध्ये चढ उतार असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवायला सुरुवात झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। अशीच परिस्थिती संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये असलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईतलं तापमानामध्ये जे आहे ते चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये रात्रीची थंडी आहे ते दिवसभरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तापमानात नोंद होत असल्याची माहिती जी आहे ते हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आणि बांधकामांना दिलेल्या नोटिसा यामुळे मुंबईचा एक्यूआय जो आहे तो देखील सुधारला असल्याची माहिती स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2 ते 3 दिवस हा संपूर्ण आठवडा जो आहे या आठवड्यामध्ये संपूर्ण तापमान जे आहे त्या तापमानात चढ उतार पाहायला मिळेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।